मनोज जरांगेंची मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं, जरांगेंची मागणी। सूरज चव्हाण यांच्या आरोपांनंतर अंजली दमानिया भडकल्या। माझी सगळी बँक खाती तपासा, एक दमडी सुद्धा बेहिशेबी सापडते का ते पहा। फडणवीस आणि अजित पवारांना दिला आव्हान। जालना जिल्ह्यामधल्या बदनापूर आणि यवतमाळ जिल्ह्यात महागावमध्ये 10वी मराठीचा पेपर फुटला। शिक्षण विभागाचं काम आणि पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्न उठले। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राज्यामध्ये मिटेना। आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढण्यास सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। ओरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य। माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। 1999ला वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता। शरद पवारांकडून स्वतःच कबुली। शेवटच्या 8-10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केलं असाही दावा। ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार राबवणार। आमदार आपल्या भेटीला उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर भाजपची आणखी एक खेळी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आणखी एक आव्हान दिल्याची ही चर्चा। पुणे महापालिकेच्या 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून 45 कोटींचा दंड। दंड वसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्यांपासून बंद। टॅक्सची कामं लेखा आणि वित्त विभागाऐवजी बाहेरच्या सल्लागाराला दिली। मुंबईच्या जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा। राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी। 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील असाही सल्ला। 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। मंचावर मोदी आणि शरद पवारांचा संवाद। फडणवीसांचीही उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।